आजपर्यंत हे घर मी एकट्याने सांभाळलंय आणि यानंतरही सांभाळण्याची धमक आणि ताकद दोन्ही आहे माझा. काही नसते किरकटले गिरकटले दॉग वगैरे हे मुली नमस्कार मी प्रिया गरगर यार अनुप्रिया मी फक्त सगळ्यांना दाखवायला की मी कसा पैसा कमवते आणि माझा नवरा कसा निकम्मा आहे. मी अनुप्रिया अविनाश पाटकर तुम्हा सगळ्यांचं माझ्या कार्यक्रमात स्वागत करते. जिला गाडीची अक्कल नाही, जिला काही येत नाही, पण तिला दाखवायचंय की जगात सगळी अक्कल मला आहे जी स्वतः जगात कधीच फिरलेली. वळवलंय सगळं. चल म्हणून आता कसं पडणार आहे. व्हेरी गुड परफॉर्मन्स शनाया. JKचा तुझ्या नाटकावर विश्वास बसला अँड आय एम शुअर 100% शुअर की माझं हे नाटक नक्की वर्क होईल. राज, राजन, राजन, काय झालंय? आता माझ्याकडे बघणार सुद्धा नाहीयेस का? अरे बोल ना. तू हीच ट्रीटमेंट डिझर्व करतेस. काय बोलशील आता? तुला काय गरज होती का अनुच्या जॉब बद्दल विषय काढायची? अच्छा, त्याचा राग आलाय तुला? तुझ्या अनुवहिनीविषयी वाईट वाटतंय तुला? लक्षात ठेव सीमा, अनुच्या मेहरबानीमुळे तू या घरात आहेस. माझं जर डोकं फिरलं ना तर पुन्हा एकदा तुला या घराबाहेर काढायला मागे पुढे बघणार नाही मी. मी पण बघते ना मला कोण कसं घराबाहेर काढतं ते. या घरावर माझाही हक्क आहे. मोठी सून आहे मी या घरची आणि तो मान आणि तो हक्क मला मिळालाच पाहिजे. तुला जेवणाचं ताट जसं आयतं मिळतं ना तसा तो मान आयता मिळत नाही, कमवावा लागतो. जो अनुने कमवलाय, हडपलाय. कमवले म्हणे कमवले, ते कुठून कमवणार आहे? जे जे माझं आहे ना ते सगळं हडपलंय तिने. आणि आता काय म्हणणं आहे तिचं? तिला जॉब करायचंय, जॉब करणार, 4 पैसे कमवणार आणि रुबाब वाढणार त्या महाराणीचा. या सगळ्या घरावर, अख्ख्या घरावर तिचं राज्य असणार. ती डिझर्व करते. तुझ्याशी ना बोलण्यात काही अर्थच नाहीये. नाही नाही, जाऊ नकोस, थांब, ऐक. आता तुला ऐकावंच लागेल. हो, अनु हे सगळं डिझर्व करते. आणि उद्या जर अनुने खरंच या घरावर राज्य केलं ना तर अविसकट घरातल्या सगळ्यांना हे मान्य असेल. कारण अनुने एकटीने या घरासाठी जे केले ना
ते आपण सगळ्यांनी मिळून सुद्धा नाही केलंय. अनुने या घरावर राज्य करणं हा तिचा हक्क आहे. आणि तिला जर तिचा हक्क मिळाला ना तर माझ्या इतका आनंदी दुसरं कोणी नसेल सीमा. मैत्रिणींनो, तुम्हाला मॅनिफेस्टेशन बद्दल माहितीये का हो? म्हणजे माझी मुलगी पिहू ती सारखी म्हणत असते, आई मॅनिफेस्ट कर, आई हे असं बोल, हे असं होईल. पण मॅनिफेस्टेशनचा अर्थ नक्की काय माहित नाही. म्हणजे नेमकं काय करायचं ते माहित नाही. आज मी तुम्हाला मॅनिफेस्टेशन बद्दलच सांगणार आहे. कसं असतं ना, आयुष्यात प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते. ट्रस्ट मी, चमत्कार हा घडतोच. आणि चमत्कार तेव्हाच घडतो जेव्हा तो घडावा म्हणून आपण मनापासून सतत प्रार्थना म्हणजेच मॅनिफेस्ट करतो. मॅनिफेस्ट करणं म्हणजे आपल्या इंट्युशन्सवर विश्वास ठेवणं की मला जे हवंय ते आणि तसंच घडणार आहे. शेवटपर्यंत उमेद सोडायची नाही. कोणी हिणावलं, आपलं खच्चीकरण केलं तरी देखील आपण आशा सोडायची नाही. जे होईल ते चांगल्यासाठीच आणि चांगलंच होईल असंच मनाशी ठाम करायचं. सो तुम्ही पण असंच एखाद्या गोष्टीसाठी मॅनिफेस्ट केलं असेल ना तर ती गोष्ट नक्की पूर्ण होईल. बघाच तुम्ही. तू म्हणजे माझं दुसरं मन आहेस मधुश्री. तुला भेटणं हे माझं स्वप्न आहे. मला मॅनिफेस्टेशनचा अर्थ माहित नव्हता ना, तेव्हापासून मी हे मॅनिफेस्ट करते की मला माझ्या मधुश्रीला भेटायचंय. आणि तुला माहितीये, तुझं म्हणणं अर्ध खरं झालंय. मला आरजेचा जॉब ऑफर झालाय. रेडिओ जॉकीचा जॉब, जे माझं स्वप्न होतं ते मला ऑफर झालंय मधुश्री. पण तू म्हणतेस तसं मी हार मानणार नाही. मी मॅनिफेस्ट करत राहणार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तुझी मॉर्निंग गुड झालेली दिसत नाही. चेहरा पडलाय म्हणून म्हटलं. दॅट्स लाईक माय वाईफ. बरं, खाऊन घे. तुला जे आवडेल तेच आणलंय. नाही, नको. खायची इच्छा नाहीये माझी. काय झालं एवढं? तुझं माझ्यावर प्रेम नाहीये? बेबी, असं का बोलतोस तू अचानक? तुला डॉक्टर साठेला जे सांगावंसं वाटलं ते मला सांगावंसं नाही वाटलं, नवरा म्हणून. अरे, मला तुझं टेन्शन वाढवायचं नव्हतं, बरोबर? ऑफकोर्स बेबी. तुला ऑफिसचं एवढं काम असतं, बिझनेसचं प्रेशर असतं, या सगळ्यात कुठे मी तुला हे सांगत बसू? तू बिझनेस बघशील का माझी काळजी घेशील म्हणून सांगितलं नाही मी तुला काही. वर मी खुश आहे असं जरी दाखवत असले ना तरी तसं नाहीये. हे मला कधी जाणवलं माहितीये? अविनाशच्या घरी गेल्यावर.
मला तिकडे गेल्यावर जाणवलं की आपल्या घरात माणसं असणं किती इम्पॉर्टंट आहे. आपल्या आजूबाजूला माणसं असली ना की आपल्याला असं सिक्युअर वाटतं, छान वाटतं. शनाया पण एकटं तुलाच राहायचं होतं. आय नो जे के, एकटं राहण्याचा डिसिजन माझा होता, मी म्हणते ना. पण आता ना मला तसं वाटत नाहीये. म्हणजे मला आता असं वाटायला लागले की आपल्याला मूल असतं तर बरं झालं असतं. म्हणजे निदान त्या मुलाला मोठं करण्यात माझा वेळ गेला असता ना. दिल्लीतून आपण इथे मुंबईला शिफ्ट झालो आणि मी पूर्णपणे एकटी पडले रे. तू सोबत असून सुद्धा ना मला असा एकटेपणा जाणवायला लागला होता. कारण तू दिवस दिवस ऑफिससाठी बाहेर असतोस, अचानक कधी आउट ऑफ इंडिया निघून जातो. मग शेवटी मी या घरात एकटीच असते ना. असं एकटं राहून राहून ना मला घर खायला उठतं, कळत नाही काय करायचं घरात राहून. शेवटी काय मग घराबाहेर पडते, शॉपिंग करते, ते किटी पार्टी वगैरे सगळं जॉईन करते आणि मी तेच सगळं केलं. पण किती करणार जे के, शॉपिंग करून करून किती करणार मी, सांग ना तू. म्हणून मी तुला सांगत होते की मी ऑफिस जॉईन करते. पण ठीक आहे, तुला विचार करायला वेळ हवाय ना. तसं नाही आहे शनाया. नाही, इट्स ओके जे के, इट्स ओके. तू जसं म्हणतोयस तसं वागायला मी तयार आहे. तुझा काहीतरी कन्सर्न असेल किंवा अजून काही असेल त्यामागे, पण ठीक आहे ना, इट्स ओके. मला काहीच इश्यू नाही आहे. मी समजून घेईन तुला. याआधी पण समजून घेतलंय की नाही, आताही घेईन. आणि काय होणार आहे, मी या घरात अशी एकटी राहिल्याने काय होणार आहे? मी या भिंतींशी अजून बोलत राहीन, मी या बेडवर बसेन, मी विचार करेन, मला वेळ लागेल, अजून काय होणार आहे? असं सगळं. व्हॉट नॉनसेन्स यू आर टॉकिंग. असं काहीही होणार नाहीये. मी असं काही होऊ देणार नाहीये. मला तुला नेहमी आनंदी बघायचं असतं, त्यासाठी मी काही गोष्टी प्लॅन केल्यात. काय? आपण दोघं बाहेर फिरायला जाऊ. मला थोडा वेळ दे, मी सगळ्या गोष्टी प्लॅन करतो, सुट्टी काढतो, मग आपण जाऊ. आपण आउट ऑफ इंडिया जाऊ. तू म्हणशील तिथे जाऊ. हे सोल्युशन आहे तुझं? नाही पण हा, म्हणजे तुला बरं वाटेल. की ठीक आहे, तू आता म्हणतोयस ना आपण आउट ऑफ इंडिया जाऊ आपण. पण तिथून परत या घरात आल्यावर त्याचं सोल्युशन काय? शेवटी परत मी एकटीच ना. नाही, त्याच्यावरही सोल्युशन काढलंय ना. मी काय म्हणतो, तू एखादं बुटीक सुरू कर ना, नाहीतर चॅरिटी कर. काय प्रॉब्लेम आहे तुझा जे के? ऑफिसमध्ये काय यायचं नाहीये मी? तुझे जे बिझनेस पार्टनर आहेत त्यांच्या बायका करतात ना एकत्र काम, सोबत असतात ना सगळे. मग मी का नाही मला ऑफिसमध्ये येऊ देतेस तू? का तुला मला घराबाहेर कधी पडूच द्यायचं नाहीये? का मला तुझ्या सर्कलमध्ये घेऊन जायला लाज वाटते तुला? इनफ. मला तुझ्याबद्दल काय वाटतं ना, हे मला आता इथे एक्सप्लेन करायचं नाहीये. तुला ऑफिस जॉईन करायचं आहे ना, तुला ते जॉईन करून बरं वाटणार आहे ना, उद्यापासून ऑफिस जॉईन कर. आर यू शुअर? डॅम शुअर. जॉईन कर, पण उद्यापासून. आज प्लीज पूर्ण दिवस आराम कर. आय लव्ह यू बेबी. थँक्यू सो मच. आय लव्ह यू टू. आता तरी खाऊन घ्या. हो. मी आलोच. थँक्यू जे के. आता उद्यापासून फक्त तू दिवस मोजायला घे. शनायाचा अजून काही रिप्लाय आला नाहीये. काय होत असेल तिकडे? जे के सरांना सगळं कळलं असेल का? फोन करून बघावं म्हटलं तर जे के सर घरी असतील. पण मग असंच बसूनही राहता येणार नाही ना. काय करू? हॅलो अवी, एक गुड न्यूज आहे. उद्यापासून मी ऑफिस जॉईन करतेय. ग्रेट ग्रेट. पण तू कुठे आहेस? तू घरी आहेस का? आणि जे के सर पण घरी आहेत का? ग्रेट ग्रेट. पण तू कुठे आहेस? तू घरी आहेस का? आणि जे के सर पण घरी आहेत का? नाही, जे के घरात नाहीये, ऑफिसला गेलाय. पण त्याने मला आज दिवसभर घरातच थांबायला सांगितलंय. नाही, जे के घरात नाहीये, ऑफिसला गेलाय.
पण त्याने मला आज दिवसभर घरातच थांबायला सांगितलंय. पण मग आपण आज भेटायचं कसं? आपण आज डॉक्टर साठेंच्या क्लिनिकला भेटूया. डॉक्टर साठेंच्या क्लिनिकला काय आहे? डॉक्टर साठे डॉक्टर आहेत साठे नावाचे. ते फेमस डॉक्टर आहेत खूप. माझा एक मित्र आहे, ज्या मित्राला जरा त्रास होतोय म्हणून मी म्हटलं की डॉक्टर साठेंकडे तू जा, मीच त्याला घेऊन जाणार आहे. तेच व्हॉइस नोट टाकली मी त्याला. काय झालं? टाकू का आता? नाही, आपल्या ओळखीच्यातले साठे डॉक्टर असे कोण, म्हणजे मला आठवत नाही. तुला आठवायला तू काय जनगणना करतेस का? कोण आहेस तू? 4 भिंतीमध्ये काम करतेस, घरात राहतेस, तुला कसं माहित असेल जगात किती डॉक्टर आहेत, कोण कोण डॉक्टर आहेत, कुठले स्पेशलायझेशन केलंय कुणी? मी जगात असतो, मी जगभरात फिरतो, मला माहिती आहे हे सगळं. त्यामुळे डॉक्टर साठे माझ्या ओळखीचे आहेत, मी ओळखतो त्यांना, त्याला मी घेऊन जाणार आहे तिथे. काही काम नसताना अशी भस्कन काय येते का? अर्धवट काहीतरी ऐकते मग हे असे प्रश्न विचारतेच. नाही, काय काम आहे? डबा द्यायचा होता. ऑफिसला जाणार आहात ना? थांबलो घरी तर प्रॉब्लेम आहे का? नाही, मला काय प्रॉब्लेम असणार आहे? मी ते विचारलं कारण तुम्ही कधी कधी साईटवर जाता ना. उलट बरंच आहे ना, तुम्ही सुट्टी घ्याल, तुम्हाला आराम मिळेल. मी काम करते, मी ना तुमच्यासाठी मटण बनवते. हा अहो, पण नाटकाला जाऊया संध्याकाळी. खूप दिवस झाले आपण बाहेर गेलो नाही आहोत. नाटकाला? म्हणजे तुम्हाला चालत असेल तर, तुमची इच्छा असेल तर जाऊया. रोज खूप नाटकं बघतो मी तुझी. 100 कामं पडलेत तिकडे, ती केली ना तर घरात पैसे येणार आहेत. माझ्या कामाबद्दल तर रिस्पेक्ट, सिरियसनेस कधी नसतोच. नाटकाला जाऊया. डबा खाला तुम्ही, म्हणजे मला माहिती आहे की तुम्हाला वेळ नसतो, पण बाहेरचं जास्त खाऊ नका, तब्येतीसाठी चांगलं नाही. कळलं? चला. शनाया, शनाया? तुम्ही आता म्हणालात शनाया. मी आता शनाया म्हणालो? हो, मी ऐकलं. तुमची शपथ. हा ठीक आहे, म्हणालो असे. ऑफिसमध्ये रोज एकत्र असतो, अनेकदा मी तिला पण म्हणतो अनु. ती नाही बघत त्याचं शॉक होऊन माझ्याकडे. नाही, काही नाही, होऊच शकतं असं. अहो ऐका ना, तो आता म्हणजे मला विचारायला म्हणून विचारते. ते डॉक्टर साठे, मी पण येऊ का तुमच्यासोबत? कशाला? माझ्यासाठी नाही, आईंसाठी. काय ना, आईंची तब्येत बरी नसते ना, त्यांचं बीपी वर खाली होत असतं. तर ते चांगले डॉक्टर आहे म्हटल्यावर आपण जरा एकदा त्यांना दाखवूया ना. तुम्ही थांबा ना 2 मिनिटं, मी आईंना पटकन तयार व्हायला सांगते. आम्ही येतो तुमच्यासोबत. हा आलेच. अगं अनु, ए तू थांब. तू लगेच कुठे चाललीस तू? आईंना तयार व्हायला सांगते. नाही, नको सांगूस, कारण मला माझ्या मित्राला घेऊन जायचंय आज. हो, पण तुम्ही त्यांना घेऊन जाणारच आहात ना, मग आम्ही पण येतो सोबत. अगं कसं येणार त्याला घेऊन? म्हणजे मी आता इथून असं जाणार ना, तर मी असं ऑन द वे भेटणार आहे. जाता जाता त्याला असं पिकअप करून असं डायरेक्ट असं जाणार आहे मी. कळलं का तुला? नाही होणार असं. तू एक काम कर, तू आईला खूपच त्रास होत असेल तर नेहमीच्या डॉक्टरकडे घेऊन जा. यांचं बघू आपण. बरं ऐका ना, मला नंबर द्याल का तुम्ही? मी त्यांना फोन करून विचारते. कशाला? महाग डॉक्टर आहेत ते असे फोनवर अवेलेबल नाही होत. एकदम खूप एक्सपेन्सिव्ह आहेत ते. ऐक ना, मी सांगतोय तेवढं कर. आईला सध्या या आपल्या नेहमीच्या डॉक्टर. ऐका, तुम्ही विसरलात का? तुम्ही पैसे दिलेत मला, त्यातले वापरेन ना.
आणि आईंच्या तब्येतीसाठीच तुला वापरणार वाद घालायचा का माझ्याशी? नाही नाही, दरवेळी मी नाही म्हणालो एखाद्या गोष्टीला की तुला ते करून दाखवायचं असतं का? नाही हो. नाही सांगतोय ना मी, नाही म्हणजे नाही. आपण पुढच्या वेळी बघू आईला त्या डॉक्टरकडे कसं घेऊन जायचं, आता नाही. अहो तुम्ही ऐका ना, तुम्ही चिडून जाऊ ना. तू पण ना अनुप्रिया वेडी असते, म्हणतायत उशीर होतोय तरी पण तू आईंनाच घेऊन जायचं होतं ना डॉक्टरकडे. असो, तू घेऊन जा त्यांना डॉक्टरकडे. पण नंबर, ऍड्रेस, हे म्हणाले की ते डॉक्टर महागडे आहेत. शनायाला फोन करते. अविनाशच्या घरून फोन. अनुप्रिया तर कॉल करत नसेल ना? नाही, पण ती का करेल कॉल? हॅलो. हॅलो शनाया, अनुप्रिया बोलते अगं. हां, बोल ना अनुप्रिया. ऐक ना, तुझ्याकडे डॉक्टर साठेंचा नंबर आहे का? मला हवा होता. हे म्हणाले की खूप चांगले डॉक्टर आहेत, तर आईंना घेऊन जायचं होतं. काय ना, त्यांची तब्येत बरी नसते, जरा बीपीचा त्रास होतोय. ह्यांनी इतकं कौतुक केलं, म्हटलं जरा आईंना दाखवून आणावं. देतेस का ग नंबर? अविनाशने हिला का सांगितलं असेल डॉक्टर साठेंबद्दल? शनाया, हॅलो. हां. हां, मला प्लीज नंबर देतेस का? हो, देते नंबर. पण अगं ऐक ना, माझं आत्ताच डॉक्टर साठेंशी बोलणं झालंय. ते आज क्लिनिकला येणार नाही. हवं तर मी त्यांच्याशी बोलून ठेवते, तू येणार आहेस उद्या म्हणून. मला एक कॉल येतोय अनुप्रिया, तर तू अविनाशकडून नंबर आणि पत्ता घे. हां, बरं. हां, बाय बाय बाय. काय असतं या अनुप्रियाचं? सतत आपलं मध्ये 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 असतेच ही. युजलेस. अरे, इथे ठेवलेले कपडे कुठे गेले? काय हे धुवायचे कपडे कपाटात कोणी ठेवले? ह्यांनीच ठेवले असते. तीन दिवस झाले कपडे धुतले गेले नाहीयेत. साड्या वेगळ्या धुते, ह्यांची शर्ट. चेक कर. रुमाल किती वेळा सांगितलंय ना, ऑफिसमधून आल्यावर सगळं रुमालचं. पैसे पण आहेत. घ्या. प्रत्येक वेळेला हे असं बघावं लागतं. मग चिल्लर जाऊन अडकतात त्या मशीनच्या टबमध्ये. अजून काही आहे का? नाही. अविनाश, बिल आहे का? अवी, किती वेळा सांगितलं, जरा बघत जा किसे. काय परफ्यूमचा वास आहे, पण अविनाशचं परफ्यूम नाही आहे. लेडीज परफ्यूम आहे. वास ओळखीचा वाटतोय मला. शनाया,